माहिती का, आईन ते पण येणार होते फ्लाईटनी 16 तारखेला. नेमकं ते टेक मी बडी म्हणून कंपनी आहे फॉर्म केलेली. आशिष चौधरी म्हणून मुलगा आहे, त्यांनी प्रत्येकाचे 35-35 हजार रुपये चेकनी पेमेंट घेतले. अचानक 2-3 दिवस झाले फोन उचलायचं बंद केलं आणि आता तो फोनच स्विच ऑफ करून टाकलेत. बायको पण फेसबुकवर आहे, मेसेंजरला काहीच रिप्लाय देत नाहीये. म्हणजे किती फसवतात यार लोक. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा सगळ्या नवीन ब्लॉगमध्ये. स्टार्टिंगला ते झालं आत्ता माझं, आणि आता आम्ही निघालोय. हे बघा, सगळं सामान तर नेलेलं आहे. आता मी पण निघतो. आणि आज आपण जाणार आहे, बघू कॅम्पिंग करू शकतो का नाही, पुढचं नाही माहिती. मग थोडा दम लागतो आता, काय माहिती का, नाही तर नॉर्मली नाही लागत. हे बघा चिकन तो टेंट काळा असतो ना, काळा पण दिसत नाही. काळा नाही, खराब झाला. आणि मग भारी दिसते गाडी, पण जरा साफ करायला पाहिजे आता. नाही, फक्त नंबर प्लेट साफ करू. आलो मी आता चेकआउटचं, त्यांना फक्त सांगून येतो. सगळं गाडीत सामान आणलंय ना सगळं, ठीक आहे, आलो. ओके, तर मित्रांनो सकाळचे 9:10 झालेत आणि आम्ही आता निघालोय कारगिलवरून लेहकडे. आज असं गारटल्यासारखं झालं हात. आमचा प्लॅन होता कॅम्पिंगचा, तो थोडा ड्रॉप झालेला आहे. काय सांगते नाही, काही सांग काय होतंय, वातावरण क्लिअर असेल ना तर बिंदास करू आपण, काहीच नाही प्रॉब्लेम. हे होतं थंडरस्टॉर्म होतं, त्याच्यामुळं की करावं का नाही करावं, कारण थंडरस्टॉर्म म्हणलं की माहितीये ना की गार पण हवं असते आणि त्याच्यात पाऊस पण पडू शकतो. आणि आज स्नोफॉल सांगितलंय, बघू काय होतंय. स्नोफॉल मिळाला तर मज्जा. वातावरण बघ, क्लायमेट डेंजर आहे. हा, क्लायमेट आहे ना असं क्लिअर नाहीये. मित्रांनो वरती बघा कसलं स्नो कॅप माउंटन जबरदस्त, आणि स्नोफॉल होतोय वरती. आम्हाला दिसतं ते डोळ्यांनी. आता कोपरा मध्ये कसं होतं, सुपर व्ह्यू आहे, त्याच्यामुळं लांबचं एकदम लांब दिसतं. क्या मस्त वातावरण आहे, काय मस्त वातावरण आहे. आणि गाडीमध्ये हीटर लावलंय, एवढं गार लागतंय ना, लिटरली स्टेअरिंग नाही का, स्टेअरिंग पण हातात घेऊशी वाटत नव्हतं, गार पडलं होतं एकदम. अरे हो, एवढा मोठा रस्ता दिला. आणि मित्रांनो तुम्ही ह्या बाजूला जर आला ना तर JK आणि दिल्लीच्या गाड्यांपासून सावध राहा. भयानक गाड्या चालवतात. बघितलं ना आता काय केलं त्यांनी. मंडळी, प्रत्येक टर्न नंतर वाव हा शब्द आलाच पाहिजे. जरी ते रखरखीत जरी डोंगर दिसले तरी ते भारीच दिसतात, कारण ते लडाखचेत. आणि असं वाटतंय की फुल वेल्वेटचा असं चादर अंथरलीये, असं तो माउंटेन दिसतोय समोरचा. कसं असतं माहितीये का, कोणाच्या नजरेत लडाख हा रखरखीत प्रदेश आहे आणि आमच्या भटक्यांच्या नजरेत आहे ना त्या रखरखीतपणातच सुंदरता आहे. येस, फक्त आपल्या नजर पाहिजे तशी, बघण्याची नजर पाहिजे तशी. किती सुंदर वाटते बघ ना पुढे, काय भारी वाटतंय. सुंदर सुंदर अतिशय. आम्ही पोहोचलोय नामिकला पासवर. तर हा पास ॲल्टिट्यूड ह्याचं 12,198 आहे, म्हणजे आम्ही आता एवढे उंच आहोत. आणि तिकडे पाहता ते स्नोफॉल चालू आहे, स्नोफॉल. बापरे, ह्या वर्षी आम्हाला खूप सारा स्नोफॉल बघायला मिळणार आहे. आणि चांगलंच थंड वातावरण आहे, पण वारं नाहीये बरं का इथे. आणि सकाळचे 10:30 वाजलेत, मस्त आलोय आणि अजिबात ट्रॅफिक नाही लागलं. लिटरली एखाद दुसरीच गाडी पास झाली. हा, दम लागतोय बरं का, पण बारीच गाडी काय दिसते यार आपली, जबरदस्त. हे बघा आपली गाडी अफलातून.
कशी धूळ बसली आहे जबर. आणि कोणीतरी इथं राधे राधे लिहून गेले. हे राधे राधे लिहिले. चला जरा फोटो सेशन करू आणि मग निघू लगेच. लेह अजून 170 किलोमीटर आहे. साधारण आम्हाला 4-4.5 तास लागतील. आणि मध्ये आपल्याला काहीतरी खायला बनवायचं आहे, कारण बाहेरचं खाऊन खाऊन खूप कंटाळा आला आहे. काहीतरी घरचं बनवू, तिला आमचा विषय झाला आहे सकाळी. सो चला निघू. तर मित्रांनो, आपण आता फटुला पासच्या वरती आहे. दम लागतोय. आणि काय निसर्ग सुंदर आहे. म्हणजे इथे रखरखीत डोंगर आहेत, पण ते पण बघायला जो आनंद मिळतोय ना तो वेगळाच आहे. तुम्ही इथं आल्याशिवाय नाही समजणार. कॅमेरा जस्टिस नाही करणार आहे. बघा अफलातून आहे, अफलातून. आणि एकदम फ्रेश स्नोफॉल झालाय ना, त्याच्यामुळे बघा वरती स्नो किती व्हाईट व्हाईट कलर आहे. आणि वर स्नोफॉल होतोय बघा ना, व्हाईट आहे वरती. हो, आणि इतकं गार लागतंय ना, जबरदस्त. बेकार थंडी आहे, बेकार. इथं वाटलं अजून एखादं जर आणलं असतं ना जॅकेट तरी बरं झालं असतं. ते वरती असा BROनी केलंय थांबायला, मस्त केलंय. आणि BROचे हॅट्स ऑफ, कारण त्यांच्यामुळं आपल्याला एवढं सुंदर असं हे जे आहेत, जगच म्हणता येईल, स्वर्ग आहे, ते बघता येतोय. हां, अमृताला म्हटलं तू आताच थांब, खूप थंडी आहे बाहेर. हां, ती आताच थांबली. चला आता जाऊ. बघा ना, आता सगळे आहेत ना, सगळे डोंगर आहेत ना काळे आहेत. आणि एवढीच आहे ना, एवढा हा जो पॅच आहे ना तो असा पिवळा धम्मक आहे. ह्या आहे ना, कदाचित ह्या आहे ना व्हॅलीला काहीतरी नाव आहे, मी विसरली आहे ॲक्च्युली. गोल्डन काहीतरी म्हणतात ह्याला. पण मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना, तर ह्याला आहे ना मुलतानी मातीची व्हॅली म्हटलं होतं आम्ही. हे बघा सगळे आता टुरिस्ट लोक, मस्त फोटो शूट चाललाय. अफलातून आहे, अफलातून. काय लिहिलंय? नाही, काहीच नाही लिहिलं. तेव्हा इथून बघ. ओ माय गॉड. काय भारी दिसतीये ना व्हॅली. वर ये इकडची, या साईडची. तर मंडळी, आम्ही आता खालसीमध्ये थांबलोय. चेकपोस्ट होता, आता एंट्री केली आपल्या गाडीची. आत्ता हे आले होते ॲप्रिकॉट द्यायला, पण नको वाटलं घ्यायला, कारण परत सामान आहे आपल्याकडे पण खायला. कुठं काय काय ठेवणार ना. तेच ना, कुठं काय काय ठेवणार, म्हणून नाही घेतलं. नाहीतर घेतलं असतं. चला आता भेटूयात पुढे. खाली जागा आहे तिथं. सगळ्यात कमी मी हाल. पाणी आहे वाळा खाली. इथं थांबलं तरी माती आहे. खाली पार खाली नको. थांबायचं की इथंच थांबू की, उलट इथं आहे ना वारं पण कमी लागेल. तर मित्रांनो, आम्ही सगळं आता जे काय बनवायचं ना ते सेटअप बाहेर काढलाय. आजचा मूड आहे की नूडल्स बनवू, पटकन होतील. आणि मंचो सूप बनवू. भाजीपाला पण काढलाय, कटिंग करू आपण त्याची. आणि त्याच्या आधी मी पाणी घेऊन येतो आता नदीवर जाऊन. बरं झालं, माझा असं विचार चालला होता की गाडी इथं घ्यायची, पण ते रेती आहे, गाडी खाली दसली असती. इथून आहे का रे? आई सरळच जाऊ दे. बादली घेतली बघा, आणि फोल्डिंगवाली आहे, डायरेक्ट छोटी होती. मागचे व्हिडिओ जर बघितले असेल लदाखचे, तुम्हाला माहिती असेल. आम्ही आता खाली आलो आहे ना, तर एवढं थंडी नाही वाजत आहे. बरं झालं, नाही तर वरती त्या पासेसवर आहे ना एवढी थंडी वाजत होती ना, बाप रे बाप, बाहेर उतरूशी वाटत नव्हतं. पाणी बघा ना कसलं स्वच्छ नितळ एकदम. आणि इतकं गार असेल ना,
पाण्याच्या जवळ येऊ नको शुभा. यो चला हे का पाणी आता भरून घेतलंय, जाऊयात वरती. बघा पप्पांना बिचारे पाणी नेतात आणि मी इथं व्हिडिओ काढतोय. त्रास होतोय, खरंच त्रास होतोय. पप्पाला जाऊन दे पुढे, बसतो इथं मी थोडं. दगड बघा तेवढा केवढा आहे तो. आता हळूहळू जातो मी पण, दम लागतोय. आता काय करताय तुम्ही? हे बघ तर मित्रांनो, आम्ही आता मंचावर सूप टाकलाय आणि त्याच्यामध्ये मशरूम टाकणार आहे मस्त. आणि हे तुम्ही आता मगाशी बघितलं, ह्या दोघांनी पाणी घेऊन आले. खूप खाली येते, असं वाटलं की ना भांडीच खाली घेऊन गेला असतं ते परवडलं असतं. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं सर, मला पण दम लागला थोडा. तू पण बसला होता. बसलेलं ब्लॉक केला मी. आणि वरती एवढी थंडी वाजत होती ना, इथं एवढी थंडी नाही वाजत आहे. थंडी नाही वाजत आहे, कारगिल सारखं. मगाशी आलो त्यावेळेस वारं नव्हतं, आता वारं सुटलंय आणि त्या ह्याला पाणी सगळं वारं लागतंय. गॅस कारगिल सारखं आहे ना. हो हे बघा तो सूप चालू आहे इथं. आणि मी करत असलं छान दिसतंय ना. टेम्पटिंग एकदम. हे पण चिरून घ्यायचं का तोपर्यंत? शेड लावायचं का काय? नाही, नको नको, बरं वाटतंय जरा. आणि आज हे होणार आहे आपल्याकडे मस्तपैकी मस्त वास सुटलाय ना. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, आम्हाला आहे ना सूप तिथं मिळालंच नाही कारगिलमध्ये. ते म्हटले चिकन सूप देतो आणि हो द्या म्हटलं तर म्हणायचे की चिकन बॉईल करायला लागेल, वेळ लागेल. म्हटलं आता काय बोलायचं यांना, मग सोडून दिलं. सूप आम्ही पिलंच नाही, मागितलंच नाही म्हणजे त्याच्यानंतर. सो आज म्हटलं आज सूप पिल्याशिवाय जमणार नाही. आपणच बनवू. हां तर मस्त फ्लॉवर चिरलाय, उभं चिरा सगळं. हे राहू दे, ते तसंच असणार आहे. नाही, फ्लावर चिरू दे ना व्यवस्थित. करतो बाळा, मस्त वाटतंय ना. मागे मस्त निळ निळ नदी आहे, शुभा इथं बसलाय आणि मागे मोठा डोंगर आणि त्याच्यावर स्नो. खाली रफ आहे, साईडला नदी, वरती बर्फाचे डोंगर. हो आणि मी ना जेव्हा या दोघांचे व्हिडिओ काढत होतो ना, इथं थांबलेलं असं एवढा. मग तुम्हाला असं दिसत असेल. यस. नाही ते पैसे नसते ना दिले आई, मी अजून पण कोणाला विचारून आहे ना. आता मी टेस्ट करून बघतो. गरम असं ना. मला गरम. तुला माहितीये मी कसा फास्ट पितो. एकदम भारी आहे. भारी झालंय. हा इथं ठेवतो 2 मिनिटासाठी. चालेल चालेल चालेल, ओके. हो 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 हो, बाय. ॲक्च्युली काय झालं माहिती का, आईन ते पण येणार होते फ्लाईटनी 16 तारखेला. मी तुम्हाला म्हणलं होतं मला वाटतं मागच्या व्लॉगमध्ये. आणि नेमकं ते टेक मी बडी म्हणून कंपनी आहे फॉर्म केलेली. आशिष चौधरी म्हणून मुलगा आहे, त्यांनी प्रत्येकाचे 35,000 रुपये चेकनी पेमेंट घेतलं आहे. 5 जण होते टोटल. आणि अचानक 2-3 दिवस झाले फोन उचलायचं बंद केलं आणि आता तो फोनच स्विच ऑफ करून टाकलेत. त्याची बायको पण मेसेज फेसबुकवर आहे, मेसेंजरला काहीच रिप्लाय देत नाही आहे. म्हणजे किती फसवतात यार लोक. अशी कुठं असतात का? अशा थोडीच व्यवहार होतात. सगळं विश्वासावर तर व्यवहार असतात. तर मित्रांनो, आता चाऊमिन बनवायची आमची प्रोसेस चालू झालेली आहे. कॉफी अजून आहे, सॉरी कॉफीच म्हणते काय आहे, मंचव आहे अजून. सूप पितोय आम्ही. आणि इकडे हे सोक करायला ठेवायचं, रेडी टू कुक आहे. नो फॉल येणार आहे बहुतेक. हा तसं वातावरण झालं. गार यायला लागलंय बघा.
टेस्ट करून सांगतो. एकदम 1 hour later. ओके, तर मित्रांनो आमचं खाऊन झालेलं आहे आणि वातावरण बदललंय, त्याच्यामुळे पटापट आम्ही रॅप केलंय. हो, सगळं अवघड आहे पण रॅप करणं. नाही ते सेटअप आहे ना ऍक्च्युली करून घ्यायला लागणार आहे, त्याशिवाय होणार नाही. हे प्रत्येक वेळेला काढायचं घालायचं म्हटलं ना तर डेंजर आहे. ही एनर्जी त्याच्यातच जाते. हो, हे बघा, आणि आम्ही काही कचरा केलेला नाहीये, तुम्हाला दिसलाच असेल. फक्त आठवणी घेऊन जायच्या, अजिबात कचरा करायचा नाही लडाख मध्ये. आठवणी ठेवून नाही जायचं. माणसाला वाईट सवय आहे, त्याच्या आठवणी ठेवून जातो तो. फक्त आठवणी आणि गाडी ठेवून नाही जायची. आणि आपली लोक चल लगेच आलो रोडला. पण मस्त स्पॉट भेटला, पण घाबरत घाबरत आपण लावला. कॅम्पिंग पण करू शकतो बाळा तिथं, कोण नसतं आलं. सीट बेल्ट राहिला. कसं होतं एकदम मजेदार. मम्मी तर बाहेर थांबली. मम्मी म्हणली लय थंड आहे मम्मी. आणि आम्ही बी लाईक अरे मम्मीची आता झोपच उडाली असं. मम्मी झोपलेली लिटरली. है ना बाबा? हो, हे बघा अजूनही झोपे. तर मित्रांनो आपण आता मॅग्नेटिक हिल जवळ आलोय. 3:30 वाजलेत. चांगले हॉटेल झाले तिथं. आणि राईट साईडला जे दिसतंय ना तिथं डर्ट बाईक वगैरे ते तो ट्रॅक आहे. आणि थोडं पुढे गेले की डाव्या साईडला आम्ही मागच्या वेळेला बिर्याणी केली होती, आहे ना शुभा? तिकडे झाली होती बघ, तो स्पॉट येईल आता. आणि लेह 29 किलोमीटर राहिले फक्त. आणि वातावरण भन्नाट खराब आहे हो, काळे ढग बघ शुभा. चला डायरेक्ट भेटूया आता लेह मध्ये. तर मित्रांनो आम्ही आता गुरुद्वारा श्री पत्थर साहिब इथे आलो होतो. ऍक्च्युली काय झालं माहिती का, मी तिसरी वेळ आहे माझी, दोन्ही वेळेला हुकलंय. म्हटलं आज दर्शन घ्यायचं पहिलं आत आल्या इथं लेह मध्ये. आणि आता दर्शन वगैरे घेतलंय. प्रसाद काय होता यार, गरम गरम मस्त. एक नंबर. पाणी पण ते थोडं नॉर्मल याच्याकडे पण आहे. आणि पाणी पण अरे ते वेगळंच होतं. अरे पाणीपुरीच होतं ते, पाणीपुरी होती त्याच्यात. पाणी कुठं काय दिसल उगाच बसन. पाणी पण गरम होतं तिथं. तिथं आपण चला आता भेटूयात आता लेह मध्ये. बोलतोय अमृता, काय असं करती. आणि तिथं पाणी होतं ना पाय धुवायचं, म्हणजे पाय ओले करायचं, ते पण गरम होतं, म्हणजे नॉर्मल होतं. ऑब्विसली आपण लेह मध्ये आहे म्हणलं पाणी गरमच पाहिजे ना. आणि आतमध्ये गेलो ना इतकं मस्त वाईब्स होते ना, बाप रे बाप, खूप छान. फुल एकदम पॉझिटिव्ह वाईब्स positive. होते. हो. आतमध्ये गरम, आतमध्ये का थंडी नसं लागत. मस्त असं एकदम हो, कोझी cozy होतं. आणि व्हिडिओ अजिबात अलाउड नव्हते. त्यांना रिक्वेस्ट करून मी फक्त फोटो काढायची परमिशन घेतली त्यांच्याकडून. फोटो हे बघा मी तुम्हाला दाखवतो आता. येस, असले मस्त वाईब्स होते माहिती का. हो. औडुबरला जाऊ मागच्या वेळेस राहिलो होतो तिथंच राहणार आहे. कारण आजचं वातावरण खूप बिघडलंय. सगळीकडे आहे ना पाऊस पडतोय आणि उगाच गारठायला नको. आपण आलोय सगळं सर्किट करायला, तर सुरुवातीलाच आजारी नको पडायला. म्हणजे ऍडव्हेंचरची राईड आहे ना तिचा आता हा पहिला दिवस पण नाही म्हणायचा. पहिला टप्पा आहे. उद्यापासून चालू होईल. उद्या नाही, परवापासून. उद्या आपण लेट साईट सीइंग करू. जेणेकरून ते काय होतंय, शेवट करायचं म्हणलं तर राहतंय. आपण पहिलं तेच करू. मार्केट वगैरे सगळं उद्या बघून घेऊ. चालेल. तर मंडळी आम्ही मागच्या वर्षीचीच रूम घेतलेली आहे. आणि हे बघा, मी आता जस्ट काढले. हे बघा अशी रूम आहे. आणि इकडे
टेबल, चेअर. इकडे मागे काही नाही, शेती आहे छोटीशी. आणि याची रूम टूर. आणि इकडे बाथरूम आहे, हे बघा. आणि इथे असं बाहेर आहे ना फुलंच लावलेली आहेत. हा जेवणाचा पोर्शन आहे. आणि आज फुल टू सगळं वातावरण खराब आहे. सगळीकडं आहे ना, सगळीकडं स्नोफॉल पडतोय आणि सगळीकडं आम्हाला दिसतंय की सगळीकडं वातावरण बिघडलेलं आहे. आता काय माहिती आता काय होतंय, खारदुंगला काय करतायत, सोडतायत का नाही सोडतायत. आम्ही तर आता ऑडबरमध्ये आलोय. पण कसं वाटतं ना, आम्ही मागच्या वर्षी आलो होतो ना, असं वाटलं आम्ही घरीच आलोय. आणि त्यांनी पण आम्हाला तसंच ट्रीट केलं. आम्ही की अरे भारीच एकदा थांबा म्हटले, कहवा पाजतो आमच्यातर्फे कहवा. चला येऊ दे. गाडी लावली ना. आणि हे बघा इथं आपली गाडी लावली आहे. खूप घाण झाली बाबा. नाही तिकडच्या इथल्या बघा गाई म्हशी काय असन ते कसं दिसतंय ते वेगळंच. फुल मसलयुक्त गाई म्हैस काय असन ते आहे. चला आता रूम मध्ये जाऊयात. आता काय म्हटलं माहिती का, ते म्हटले ही रूम कशाला घेताय, ती रूम घ्या, तिथं व्ह्यू चांगला आहे. म्हटलं नाही, आम्हाला हीच रूम द्या. तिकडे पण रूम आहे का? आम्ही कम्फर्टेबल इकडे आहे म्हटलं. एक वर्षाला आपण आलेलो, काय टाइम बरोबर जातो यार. शिवाचे तर मन में तो लड्डू फुट रहे. पैसे घेतले ना ₹1 पण जाताना द्या म्हटलं. अरे बापरे, असं अरे तो अभिरत इथं. तर मित्रांनो, घरीदारी मातीच्या चुली, हे बघा काय चालू आहे बघा लेह मध्ये. आई कुठं काय करते, काय टाइमपास काहीच नाहीये ना. हाय का रे. सगळ्या लेडीजचं असंच असतं का, आम्हाला जर कमेंट करा सगळ्या मिस्टरांनी. आणि ते जाऊ द्या, हे बघा इकडं आलेलं लगेच आता चालू आलाय बघा. तुमचं झाल्यावर मी घेतलंय. बरं ठीक आहे. ॲक्च्युली आहे ना, मी त्यांना आले सांगितलं होतं की जरा पकोडे द्या, म्हणजे जरा बरं वाटेल खाल्ल्यासारखं. पण ते काय बेसन संपलं होतं त्यांचं, त्याच्यामुळे पकोड्याला टाइम लागतोय. कहवा दिला होता त्यांनी, मस्त होता काश्मीरी, एक नंबर. मला पण आवडला, आणि पहिल्यांदा पिलं मी. आणि ऍक्च्युली मी विसरलो दाखवायचं तुम्हाला बघा ह्याच्यात. तर मंडळी मस्त हे बघा काय आले, खूप वेळ वाट बघून शेवटी कांदा भजी आलेली आहेत. एक नंबर. भरपूरायचा चाट मसाला. कसं आहे? त्यानंतर आमच्या आशुतोष सर झाले आणि मग काही त्यांनी बाईकला हात लावला. हे बघा जेवण आलंय. खूप उशीर झाला पण जेवणाला, बराच वेळ लावला त्यांनी जेवण यायला. आणि तोपर्यंत हे मस्तपैकी झोपले आणि अजून मी झोपेच आहे, त्याच्यामुळे आम्ही तर दाखवू शकत नाहीये. हे मला वाटतंय दाल फ्राय दिसते ही. आणि इकडे आहे ही, आणि हे आहे पनीर बटर मसाला. आणि इथं राईस आहे, तो राहू दे तसाच. आणि ह्याच्यात रोटी दिली, ह्याच्यामध्ये रोटी. चला शुभा येतोय 2 मिनिटं. झोपलेत फुल झोपलेत.